आत्ता उभा आहे सातारच्या शिवतीर्थावरती। माझ्या समवेत सगळेजण आहेत ते मोठ्या संख्येने तुतारी वादक आहेत। खरं तर तुतारी म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आठवतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तुतारीला हे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे। मात्र ज्यावेळेस आत्ता महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांनी तुतारी हे चिन्ह घेतलेलं आहे, त्यामुळे तुतारी वादकांना एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेले आहे। काही कार्यक्रमांमध्ये 1, 2, 3, 4 तुतारीवाले असायचे, मात्र आता या निवडणुकीमध्ये सुमारे 50-100 तुतारी वादक आपल्याला बघायला मिळतात। आणि एकंदरच आजचा विषय असा आहे की तुतारी हा चिन्ह मिळाल्यानंतर यांच्या आयुष्यामध्ये कसा काय बदल झाला, किती वेळा बोलवलं जातं आणि त्यांचे जी रोजगार आहे तो कसा बदलला आहे। तर मी आपलं तुमचं स्वागत करतो NDTV मराठीमध्ये। काय सांगाल की पवारसाहेबांनी ज्यावेळेस आता हे चिन्ह घेतलेलं आहे आणि कसा बदल घडलेला आहे तुमच्या आयुष्यामध्ये? नमस्कार, मी अनिकेत गुरव, पाटकळचा रहिवासी असून मला अभिमान आहे, मी गुरव समाजात जन्माला आलो। ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काळात रणशिंग वाद्य युद्धाला ज्यावेळेस सुरुवात व्हायची होती त्यावेळेस सुरुवातीला रणशिंग वाद्य वाजवलं जायचं, मगच युद्धाला सुरुवात व्हायची। आज ह्याला इतकं म्हणजे महत्त्व प्राप्त झाले की आम्हाला म्हणजे मान वाढला, गुरव समाजाचा मान वाढला। तुतारी चिन्ह हे शरद पवार साहेबांना मिळाल्यामुळं प्रत्येक गावात गुरव समाजाचे एक प्रतिष्ठा निर्माण झालेली आहे आणि मला अभिमान वाटतो मी गुरव असलेल्याचा। मला एक सांगा की पूर्वीच्या काळामध्ये साधारण किती लोकांना असं बोलवलं जाईल, आता किती लोकांमध्ये फरक पडला, किती लोकांची मागणी वाढलेली आहे? आता प्रत्येक कार्यक्रमात हे तुतारी हे वाद्य सर्रास बोलवलं जातं। लग्न समारंभात, वास्तुशांतीला, प्रत्येक कार्यक्रमात तुतारीला जे प्राधान्य मिळालेलं आहे हे आत्ता खूप महत्त्वाचं आहे आणि हे चिन्ह शरद पवार साहेबांना मिळालेलं आहे, त्यामुळं मला खूप अभिमान वाटतो तुतारी चिन्हाला। एकदा तुम्ही वाजवून दाखवा, मी बाकीच्यांशीही बोलणार आहे, थोडंसं आपण वाजवून दाखवा। एकंदर बघितलं तर केवढा मोठा जल्लोष आपल्याला बघायला मिळेल की तुतारी हे चिन्ह मिळाल्यामुळं तुतारी वादकांच्या घरामध्येही त्यांचं आयुष्य बदललेलं आहे। हे आयुष्य बदलत असताना कसा रोजगार बदललेला आहे, किती पैसे मिळायचे पूर्वी आणि आता पैसे किती मिळणार आहेत हे जाणून घेऊयात असंच एका युवा तुतारी वादकाकडनं। तुझं नाव सांग? नमस्कार, मी अथर्व गुरव, साताऱ्यातील नेले गावातील रहिवासी। मला अभिमान आहे की मी गुरव असल्याचा। पहिले शिवाजी महाराजांच्या काळापासून तुतारीचे महत्त्व खूप होते, पण आत्ताच्या काळात जसे की आपल्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना तुतारी हे चिन्ह मिळाल्यापासून तुतारीचे महत्त्व भरपूर वाढले आहे। सुरुवातीला 3-4 व्यक्ती फक्त तुतारीला बोलवत होते वाजवण्यासाठी, पण आता तेच 50-100 अशा प्रमाणात झाले आहे। बरं, आता साधारण किती तुतारी वादक इथं तुम्ही शिवतीर्थ आज म्हणजे आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे आणि या राजधानीमध्ये तुम्ही साधारण किती लोक आज इथं आहात? आता आम्ही 51 तुतारी वादक व 6 ते 7 हलगे वादक आहोत। एकंदरच बघितलं तर साधारण 51 तुतारी वादक आज आपल्या या सातारच्या शिवतीर्थावरती आहेत। आणि आता मी NDTV मराठीसाठी या सर्व 51 जणांना विनंती करणार आहे की 1-2 मिनिटाचं अतिशय तुमचे जे आवडतं असेल तुतारी वादन ते आमच्या दर्शकांसाठी सादर करावं। एकंदर आज आपण हा विशेष आढावा सातारच्या शिवतीर्थ म्हणजे राजधानी सातारा इथल्या शिवतीर्थावर घेतलेला आहे। साधारण 51 तुतारी वादकांनी आपली कला आपल्या आज खास NDTV मराठीसाठी सादर केलेली आहे। कॅमेरामन अजितसह मी सुजित, NDTV मराठीसाठी सातारा।